बुद्ध आणि त्यांचा धम्मद्युती खंड त्यातील भाग 4. तर मागच्या भागामध्ये आपण पाहिलं होतं घरचं निमंत्रण म्हणजेच राजा सिद्धोधन आणि सिद्धार्थ गौतम यांची शेवटची भेट। तर त्यामध्ये आपण असं पाहिलं होतं की सिद्धार्थ गौतम प्रथमच बुद्ध झाल्यानंतर जेव्हा आपल्या कपिल नगरीमध्ये आले जिथे आपले लहानपण गेले होतं आणि त्याचबरोबर त्या ठिकाणी ते आले तेव्हा आपल्या शिष्यांच्या सह ते भिक्षा मागताना तिथे फिरत होते आणि अशा परिस्थितीमध्ये राजा सिद्धोधनाला जेव्हा समजलं तेव्हा राजा सिद्धोधन या विषयाविषयी सिद्धार्थ गौतमाला विचारायला आले। तेव्हा अत्यंत सुंदर स्वरूपात त्यांनी भिक्षा मागण्याचं कारण राजा सिद्धोधनाला समजावून सांगितलं। ते आपण मागच्या काही भागामध्ये पाहिलं आहे। तर आजच्या भागामध्ये आपण असं पाहणार आहोत की यशोधर यांची भेट। तर राजा सिद्धोधनाने तथागत बुद्धांना आपल्या घरी आणले आणि आपल्या घरच्या सर्व मंडळींनी तथागत बुद्धांचं आदरातिथ्य केलं, परंतु यशोधरा पुढे आली नाही। तरी सिद्धोधन राजाने यशोधरेला बोलावण्याचं निमंत्रण पाठवलं होतं, पण यशोधरा म्हणाली की जर खरंच माझी काही जर किंमत असेल तर ते मला स्वतः येऊन भेटतील। इकडे सिद्धार्थ गौतम म्हणजेच तथागत बुद्धांनी आपल्या सर्व आप्त मंडळींना मित्रमंडळींना सर्वांना भेटून झाल्यावर ते म्हणाले की यशोधरा कुठे आहे। मग त्यांना असं समजलं की यशोधरेनं आपल्याला भेटण्यासाठी नकार दिलेला आहे आणि मग असं समजल्यावरती सिद्धार्थ गौतम म्हणजेच तथागत बुद्धांनी सारीपुत्ता आणि मोगलान या दोघांना सोबत घेऊन तडक ते यशोधरेला भेटण्यासाठी तिच्या दालनाकडे निघाले। जात असताना तथागत बुद्ध सारीपुत्ता आणि मोगलांना सांगतात, मी पूर्णपणे मुक्त आहे, परंतु यशोधरा मात्र अद्यापही मुक्त नाही। ती खूप दुःखी आहे आणि कित्येक वर्ष गेले 7 वर्ष तिने मला पाहिलेलं सुद्धा नाही। तर या दुःखावर आवर घालत असताना या पवित्र तथागताला जर तिचा स्पर्श झाला तर तुम्ही त्याच्या आड येऊ नये। तर तथागत बुद्ध ज्या ठिकाणी यशोधरा बसली आहे तिच्या दालनाकडे निघाले, तर ती तिथे विचारमग्न अशी बसलेली असते आणि ते तथागतांना पाहून अगदी पाण्याने काटोकाठ भरलेल्या पात्राप्रमाणे ती अगदी प्रेमनिर्भर झाली आणि ती एकटक तथागत बुद्धांकडे पाहू लागली। इतकी प्रेमनिर्भर झाली की तिला स्वतःला सावरता येईना। ते स्वतःशीच म्हणते की ज्याच्यावर आपण इतकं प्रेम केलं तो सत्याचा राजा जगतवंदनीय तथागत बुद्ध झाला आहे हे ते विसरूनच गेली आणि तथागत बुद्धांचे पाय धरून ती खूप रडू लागली। परंतु राजा सिद्धोधन त्या ठिकाणी आल्यावर मात्र यशोधरा नम्रतेने तिथून उठली आणि मग थोड्या अंतरावर जाऊन ती बसली आणि मग सिद्धोधन राजाने यशोधराच्या वतीने सिद्धार्थ गौतमाची म्हणजेच तथागत बुद्धांची क्षमा मागितली आणि सिद्धोधन राजा म्हणाला, तिचं हे वागणं तुझ्यावर असणाऱ्या अतिशय प्रेमामुळे आपल्या पतिविरहाच्या काळामध्ये 7 वर्षात सिद्धार्थ गौतमाने केशवपन केलेले तिने ऐकले आणि मग तिनेही केशवपन केले। त्याचबरोबर तिने हे ऐकले की आपल्या पतीने सुगंधी द्रव्य अलंकार इत्यादी सर्व गोष्टीचा त्याग केला आहे, तेव्हा तिने सुद्धा सुगंधी द्रव्य दागिने अलंकार याचा तिने सुद्धा त्याग केला। तेव्हा तिने सुद्धा या सर्व वस्तू वापरायच्या सोडून दिल्या आणि आपल्या पतीप्रमाणेच ठराविक वेळी मातीच्या भांड्यातून जितकं अन्न आपला पती खात होता तितकंच ती सुद्धा इकडे खात होती। म्हणजे जरी यशोधरा सिद्धार्थ गौतम म्हणजेच तथागत बुद्धांच्या बरोबर नव्हती तरी सुद्धा परिव्राज्याच्या काळामध्ये ज्या ज्या गोष्टी सहन करत होते, ज्या ज्या गोष्टी त्यागल्या होत्या त्या संपूर्ण गोष्टी इकडे यशोधरेने देखील त्यागलेल्या होत्या आणि ती सुद्धा सिद्धार्थ गौतमाप्रमाणेच पवित्र जीवन जगत होती।